आज साताऱ्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया आघाडीची बैठक पार पडली। यावेळेला महाविकास आघाडी आणि घटक पक्षामधील सर्व नेते बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या नावाने होत असलेल्या जाहिरातींबाबत टीका करत असल्याचं सांगितलं। सध्या देशभरामध्ये मोदी की गॅरंटी अशी जाहिरात सुरू आहे। ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो, मात्र मोदी एक उमेदवार असताना त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणेही योग्य नाही। याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। जाहिरात चालली, भाजप सरकारने हे केलं, भाजपने ते केलं, नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं, मग मोदी सरकारने केलं। आता मोदी की गॅरंटी अशी तर केंद्र सरकारने केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो, तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता। पण मोदीची गॅरंटी म्हणता तो एक उमेदवार आहे, तो एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं हे चुकीचं। याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार आहे। काय होईल का नाही मला माहिती नाही, परंतु आता व्यक्तिस्तोम किंवा पर्सनॅलिटी कल्ट त्याला म्हणतात, तर भाजप महत्त्वाचे नाही आहे, भाजपचे नेते महत्त्वाचे नाहीत, RSS महत्त्वाचे नाही, काय नाही, मोदी, फक्त मोदी। म्हणजे हे जे पुटिनच्या रशियामध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी जिनपिंगनी केलं, त्यांच्या घटनेमध्ये 2 टर्मची एक लिमिट होती, 2 टर्मपेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही। पुटिनने तिथली घटना बदलली, शी जिनपिंगने चीनमधली घटना बदलली, 3ऱ्या टर्मला ते झालं। अशा दिशेने आपण चाललेलो आहे। त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे। त्यांना वाटतं की राम मंदिरामुळे महिला वर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणात येईल, इन्फ्रास्ट्रक्चरमुळे युवक जे आहेत की काँग्रेसने काय केलं, भाजपने एवढं केलं असं येईल। मला वाटतं की शेतकरी समाज, गरीब, बेरोजगार, दारिद्र्याचे खालचे लोक आहेत, त्यांची संघटना आपण जर यशस्वीपणे बांधली तर या सूटबूटवाल्यांना आपण पराजित करणं फार शक्य आहे। आत्मविश्वास आम्हाला आहे। आज इतक्या मोठ्या प्रमाणात संघटना इथे एकत्र आल्या आणि आपली मतं मांडली, तर मला विश्वास आहे की आम्हाला यश यामध्ये येईल।